11 मार्च 2026 रोजी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वीचा पेपर जर तुम्ही अशा प्रकारे सोडवलात तर तुम्हाला नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळतील. तर चला तर पाहूयात बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरे तुम्ही कशी लिहायची आहेत. तर पाहू शकता प्रश्न क्रमांक जो पहिला असणार आहे तो तुमचा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो 5 मार्क्ससाठी MCQ बेस्ड असणार आहे. तर यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला त्याचा क्रमांक लिहायचा आहे. अजिबात यामध्ये प्रश्न परत लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत ते बोर्डाच्या उद्देशाने इथे व्यवस्थित अगदी तुम्हाला कळण्यासाठी हे समजण्यासाठी प्रश्न लिहिलेले आहेत. फक्त तुम्हाला यामध्ये ऑप्शन आणि त्याचं उत्तरच लिहायचं आहे. चला तर पाहूयात. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा ही घन 2 मध्ये येते. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. त्यानंतर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन या धातूचा उपयोग करतात. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. तर तुम्हाला ऑप्शन आणि त्याचं उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर पाहू शकता पाचवा देखील आहे, ही उष्मादायी प्रकारची अभिक्रिया आहे आणि जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये दिलेले विधान बरोबर की चूक हे व्यवस्थित लिहायचं आहे. 1 मार्क्ससाठी दुसरा जो असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या घटकांपैकी वेगळा घटक ओळखून लिहा. त्यानंतर इथं पाहू शकता ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे 1 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. जोड्या जुळवा. तर यामध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी अगदी एकच देणार आहे, साधा सूक्ष्मदर्शक, आणि बस स्तंभामध्ये 2 ऑप्शन देणार आहे. त्यापैकी योग्य अशा ऑप्शनचं तुम्हाला उत्तरे व्यवस्थित लिहायचं आहे. साधा सूक्ष्मदर्शक, घड्याळ दुरुस्ती करणे. त्यानंतर पाहू शकता पाण्याचे असंगत विचरण कशास म्हणतात त्याची व्याख्या देखील 1 मार्क्ससाठी विचारलेली आहे. तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो एकूण तुमचा असणार आहे 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला पहिला जो असणार आहे तो शास्त्रीय कारणे लिहा. 4 मार्क्ससाठी एकूण आहे. तर 3 तुम्हाला प्रश्न देणार आहेत आणि 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. तर मुद्द्यांच्या आधारे जर तुम्ही असं व्यवस्थित लिहिला तर तुम्ही यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढत जातो, तसे कक्षात इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचात जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. तर याचं शास्त्रीयकरण आपण पाहिलं. अशाच प्रकारे उत्तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अल्युमिनियमच्या ताऱ्यांचाच उपयोग का करतात याचं कारण तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर जो प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 5 प्रश्न देणार आहेत आणि 3 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची. कोणत्याही 3 प्रश्नांची लिहायची आहेत आणि प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. तर पाहू शकता तर पदार्थांच्या विशिष्ट उष्णधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्वाचा उपयोग करतात. ते 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता इथे नळी आणि मार्गदर्शक काठी हे प्रक्षेपकाचे नाव आहे. न्यूटनचा 3रा नियमानुसार हे कार्य चालते. त्यानंतर इथं अपघटन अभिक्रियेची व्याख्या आणि त्याचं समीकरण लिहायचं आहे. अभिक्रियेचे समीकरण साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण हे देखील 1 मार्क्ससाठी आणि त्याची व्याख्या 1 मार्क्ससाठी. तर अशा प्रकारे एकूण 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे आणि जो तुमचा एकूण प्रश्न क्रमांक दुसरा जो होता तो 6 मार्क्ससाठी. अशा प्रकारे 3 प्रश्नांची कोणत्याही उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. जे येतील ते सोपा प्रश्नांची तुम्ही सोडवली तरी चालेल. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा प्रश्न क्रमांक 3रा असणार आहे तो तुमचा एकूण 15 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा लेंदी क्वेश्चन्स असल्यामुळे यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न देणार आहेत आणि 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी किती 3-3 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. तर इथं पाहू शकता जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी किती सेकंद कालावधी लागला तर 5 सेकंद. जमिनीपर्यंत पोहोचताना वेग किती असणार आहे 50 मीटर पर सेकंद असतो. त्यानंतर पाहू शकता दुसरा देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा असणार आहे. पहा एक वाक्यात तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. सर्वाधिक विद्युत ऋण अणू हे माहीत असेल तरच तुम्ही इथे व्यवस्थित अगदी लिहू शकता.
त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे तर अभिक्रिया नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्या त्याचं समीकरण लिहायचं आहे. हे देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर प्रकाश किरण त्या इंद्रधनुष्य निर्मितीची तुम्हाला व्यवस्थित आकृती काढायची आहे आणि जे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे ते पेन्सिलनंच आकृती काढायची आहे आणि त्याला जी नावं आहेत ती देखील पेन्सिलनंच द्यायची आहेत. तरच तुम्हाला यामध्ये मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता त्याच प्रश्नाखालील त्याच आकृतीच्या खालील प्रश्न विचारलेले आहेत ते देखील तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत. म्हणजे आकृती 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पाहू शकता सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू लिहायचे आहेत आणि ध्वन्यात्मकता म्हणजे काय आणि विद्युतधारेचा सुवाहक असणारा धातुयुक्त पदार्थ कोणता आहे त्याचं नाव लिहायचं. हे देखील 3 मार्क्ससाठी सोपे प्रश्न असणार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं ते टेबल पूर्ण करायचं आहे. उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकेची व प्रक्षेपकाची नावे लिहायची आहेत. तर इथं पाहू शकता जे अंडरलाईन पेन्सिलने केलेले आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेले नाहीत आणि जे अंडरलाईन नाही केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेलं आहे आणि राहिलेल्या ठिकाणी तुम्हाला जी उत्तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता इनसॅट, IRNSS, हवामानाचा अंदाज, पृथ्वी निरीक्षण, पृथ्वी निरीक्षक उपग्रह, दिशादर्शक उपग्रह. तर उपग्रहाचा प्रकार, त्याचं कार्य आणि त्याच्या भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे लिहायची आहेत. हे देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 जो होता तो एकूण 15 मार्क्ससाठी आपण पाहिला. त्यानंतर पुढील जो असणार आहे तो पहा 5 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नापैकी कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे. 2 देणार आहेत आणि एकच सोडवायचा आहे. 5 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता. तर इथं तुम्हाला काय विचारले तर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे? तर असे आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर क्लोरीन अणूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? तर 7 आहे. हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. क्लोरीनचे रेणुसूत्र लिहा Cl2 1 मार्क्ससाठी. क्लोरीनचा रेणू निर्माण होताना सहसंयोजा बंध निर्माण होतो. कोणता बंध निर्माण होतो? कोव्हॅलेंट का? तिथं कोणता बंध होतो? तर सहसंयोजन बंध निर्माण होतो. क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा. तर ही पेन्सिलनंच काढायची पाहू शकता 1 मार्क्ससाठी. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न विचारले आहेत. एकूण 5 मार्क्ससाठी खूप सोपा हा प्रश्न असणार आहे. व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित विचार करून आणि तुम्हाला नक्कीच जो तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.